महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। माथेरानच्या कड्यावरचा निसर्गराजा गणपती पर्यटकांचे आकर्षण। माथेरानच्या डोंगरात एका मोठ्या दगडामध्ये नेरळ माथेरान नेरळ मिनी ट्रेनची धुरा सांभाळणारे राजाराम खडे यांच्या माध्यमातून कड्यावरचा गणपती साकारला गेला आहे। नेरळ माथेरान मिनी ट्रेनच्या इंजिनाचे सारथ्य म्हणून अनेक वर्षे धुरा वाहणारे नेरळ येथील राजाराम खडे यांना माथेरानवरून नेरळकडे येताना एक कडा नेहमी खुणावत असे। साधारण 47 ते 50 फूट उंचीच्या या कड्याला असलेला आकार, यामुळे त्यांचे हात मिनी ट्रेन घेऊन जाताना आणि येताना प्रवासात त्यांचे हात आपोआप जोडले जात। त्यांनी 2005 मध्ये माथेरानच्या डोंगरात ज्यावेळी प्रचंड भूस्खलन झाले, यावेळी मिनी ट्रेन बंद पडली होती। त्यामुळे सतत आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या त्या दगडाच्या कड्यावर खडे पोहोचले। तेथे काळ्या पाषाणातील त्या दगडाला लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने गणपतीच्या तोंडाचा आकार देण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर त्यांनी खडी आणि सिमेंट यांच्या सहाय्याने हात तयार केले। त्या 4 हातात गणपती बाप्पाची 4 आयुधे देण्यात आली। त्यामुळे बाप्पाचा आकार आल्याचे लक्षात येताच राजाराम खडे यांनी आपले सहकारी विश्वनाथ भोसले आणि राजीव शिंदे यांच्या मदतीने गवंडी काम करून निसर्गराजा गणपती म्हणजे कड्यावरचा गणपती घडविला। ही सर्व कामे करताना राजाराम खडे यांनी लोखंड, सिमेंट, वाळू, खडी आदी वस्तूंची नेरळ माथेरान घाट रस्त्याने तसेच मिनी ट्रेन सुरू झाल्यानंतर मिनी ट्रेन मधून नेऊन पूर्ण केले। नेरळ माथेरान घाट रस्त्यात आपली दुचाकीवर या वस्तू नेताना पुढे 4 किलोमीटर अंतर पायी मिनी ट्रेनच्या ट्रकने नेण्याचा प्रयत्न केला। 47 मीटरच्या दगडी कड्याला गणेशाच्या भक्तीमुळे आकार देण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर राजाराम खडे यांनी पुढे गणेशापुढे मोदक असावा म्हणून तब्बल 5.5 फूट उंचीचा आणि एका व्यक्तीच्या कवेत येणार नाही एवढा मोठा मोदक सिमेंटच्या सहाय्याने तयार करण्यात आला। तर त्या निसर्गराजा गणपतीच्या बाजूला एक कमी जाणवत असल्याचे त्या ठिकाणी भेट देणारे आवर्जून सांगायचे, कारण अगदी लहान आकाराचा असलेला उंदीर मामा म्हणजे मूषकराज हा देखील भला मोठा असावा या हेतूने खडे यांनी तब्बल 7 फूट उंचीचा बनविला। एखाद्या व्यक्तीच्या उंचीपेक्षा मोठ्या आकाराचा उंदीर मामा असावा ही गोष्ट निसर्गराजा गणपती येथे शक्य झाली आहे। त्या कड्यावरच्या गणपतीला रंगरंगोटी करण्यासाठी देखील अडचण निर्माण होऊ नये म्हणून लोखंडी शिड्या बनवण्यात आल्या आहेत। नेरळ ममदापूर येथील बाळू कारले यांनी त्या परिसराला आणि कितीही दूरवरून पाहिले तरी आकर्षक दिसेल असे रंगकाम पूर्ण केले आहे। त्यामुळे मिनी ट्रेन मधून प्रवास करणारा प्रत्येक पर्यटक त्या गणपतीकडे पाहून दगडात कोरलेल्या गणेशाच्या मूर्तीचे कौतुक करीत असतात। या कड्यावरचा गणपतीपासून काही अंतरावर असलेल्या पेब म्हणजे विकटगडावर असंख्य ट्रेकर्स येत असतात। किल्ल्यावर येणारे सर्व ट्रेकर्ससाठी मोठ्या संख्येने कड्यावरच्या गणपतीला भेट देत असतात। दुसरीकडे हौशी पर्यटक आणि ट्रेकर्स हे आवर्जून निसर्गराजा गणेशाची भेट घेण्यासाठी येत असतात। त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी किमान 4 किलोमीटरचे अंतर नेरळ ते माथेरान मिनी ट्रेनच्या मार्गात चालत जावे लागते। त्यामुळे देखील ट्रेकिंगचा आनंद घेता येतो। पुढे काही अंतर डोंगर उतरून आणि पुन्हा डोंगर चढून कड्यावरच्या गणपतीला जाता येते। तिथे गेल्यावर भव्य गणपती पाहून सर्व ट्रेकर्स आणि गणेश भक्त देहभान विसरून जातात। त्यावेळी एवढा प्रवासाचा थकवा निघून जात असल्याचे अनेकदा दिसून येते। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। मोठे वेनगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध।
पत्ता मोठे वेणगाव कर्जत रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.